देशाने एक फार मोठा शास्त्रज्ञ आणखी एज्युकेशनिस्ट हरवलेला आहे। त्यांचं जे कंट्रीब्यूशन आहे भारताच्या सायन्ससाठी विशेषतः स्पेस या क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय आहे। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या संपर्कात आहेत। अरुण सर, एक खूप धक्कादायक आणि तितकीच वाईट गोष्ट अशी वाटते की अनेक भारत सरकारचे मोठमोठे सन्मान सरांना मिळाले होते, त्यांचं काम इतकं मोठं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवकाश संशोधन असेल, लोकसंख्या शास्त्र असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी देशाच्या प्रगतीला हातभार लागेल असं संशोधन केलं होतं। इतक्या मोठ्या शास्त्रज्ञाच्या अंत्यविधीला एकही सरकारी व्यक्ती उपस्थित नव्हता। सरकारी इतमामाचं सोडा, पण सरकारकडून एक साधं पुष्पचक्र सरांच्या पार्थिवावर अर्पण झाला नाही, हे फार वाईट आहे। अगदी खरं म्हणजे ही खरोखरच वेदनादायी गोष्ट आहे असं म्हणावं लागेल। एक दिग्गज ख्यातनाम शास्त्रज्ञ, एक शिक्षण तज्ञ आणि सामाजिक भान असलेली व्यक्ती म्हणून गोवारीकरांकडे आपण पाहतो आणि या गोवारीकरांचं आज निधन झालं। एक मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं होतं, मात्र त्यासाठी कुठलेच शासकीय प्रतिनिधी, प्रशासनाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी त्यांच्या अंत्यविधीला, अंत्यसंस्काराला या ठिकाणी उपस्थित नव्हते। आपल्याला माहितीच आहे की गोवारीकर हे अनेक शासनाच्या समित्यांवरती होते। तब्बल 4 पंतप्रधानांचे ते वैज्ञानिक सल्लागार राहिलेले आहेत। पद्म पुरस्काराने ते सन्मानित आहेत आणि अशा व्यक्तीच्या अंतिम क्षणी त्यांना योग्य सन्मान मिळावा एवढीच अपेक्षा असते, सामाजिक अपेक्षा असते। मात्र ते भान आपल्या राज्यकर्त्यांना, आपल्या शासनकर्त्यांना राखता आलं नाही, हे या ठिकाणी दुःखानं म्हणावं लागेल। अरुण सर, एक महत्त्वाचं विचारावं असं वाटतं, पुण्याचे पालकमंत्री असतील, पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, यांच्याकडून या संदर्भामध्ये काही खुलासा आलाय का? अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारचा खुलासा किंवा काहीच त्यांच्याकडनं स्पष्टीकरण आलेलं नाहीये। अंत्यसंस्कार या ठिकाणी होऊन गेल्यानंतर पुणे महापालिकेचे उपमहापौर आबा बागुल हे आले होते। त्यापूर्वी अर्थात महापालिकेचे महापौर असू द्यात, पालकमंत्री असू द्यात, जिल्हाधिकारी असतात, त्यापैकी कोणीच या ठिकाणी आलं नाही। किंबहुना त्यांनी कुठल्याही प्रकारे आपण काय येऊ शकत नाही किंवा येऊ शकलो नाही किंवा आपला प्रतिनिधी पाठवला असं काही त्यांच्याकडून घडलेलं नाही। हे फार वाईट आहे। वसंतराव गोवारीकर माणूस म्हणूनही तितकेच मोठे होते आणि काहीतरी मिळावं म्हणून देशासाठी करणारी ही पिढी नव्हती, हे लोक नव्हते। हे लोक फार मोठे होते, मात्र त्यांचा मान, त्यांचं मोल आपल्याला जर राखता येत नसेल तर हे खरोखर दुर्दैवी आहे। सरकार आणि प्रशासन यासाठी खरंच दोषी आहे। आता माफी मागूनही उपयोग नाहीये, पण निदान शासनाला संवेदना आहे हे दिसायला हवं होतं, तसं घडलेलं नाहीये, याचंच वाईट वाटतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।